पण मग कुठे ऍडमिट केलं होतं त्यांना? इथेच मुंबईत. नाही नाही, मुंबईत. मी असं विचारतोय की मुंबईमध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं त्यांना? RMC हॉस्पिटल. RMC म्हणजे ते आपलं RMC. अरे अहो, त्या हॉस्पिटलमधले डॉक्टर केळकर अगदी चांगल्या परिचयाचे आहेत माझ्या. आकाश सर, जसे तुम्ही आहात ना, तसेच डॉक्टर केळकर सुद्धा खूप चांगले मित्र आहेत माझे. आकाश सर, एक दिवस तुम्हाला मी RMC हॉस्पिटलला घेऊन जातो आणि तिथेच तुमची भेट करून देतो. जरूर. आणि कसं आहे ना आकाश सर, चांगल्या डॉक्टरांची ओळख असणं कधीही चांगलं असतं. कामाला येतात ते आपल्या, नाही का बाबा? हो, मला तर काही त्याच्याशिवाय पर्यायच नाही. बरं मंडळी, निघतो. खरंच बरं वाटलं आज येऊन तुम्हा सगळ्यांना भेटून, आणि स्पेशली इतक्या वर्षांनंतर इतकं छान जेवण जेवून. आवडलं ना तुला? मग बस, कधी वाटलं तर हक्काने येत जा. तू म्हणशील ते करून खायला घालीन तुला. आता तर हक्काने येईन मी. मला चौथा मुलगा मानलेत ना, मग आता आईच्या हातचं जेवण जेवायला कधी येऊ शकतो मी. बरं चला, आई बाबा येतो. आणि हो बाबा, आता जरा स्वतःची काळजी घ्या म्हटलं. आकाश सर, निघतो. भेटूया. येस. तुम्हालाही भेटून खरंच खूप बरं वाटलं, वसुंधराचे आई बाबा. बाय द वे, तुम्ही सुद्धा निघत असाल तर चला, पोचवतो मी तुमच्या घरी. हो नाही, नको. अहो, एवढं काय, लाजू नका तुम्ही, खरंच सांगतो. चला. नाही म्हणजे तसं नाही, पण उगाच तुम्हाला कशाला त्रास? घ्या त्रास. अहो, तुम्ही मला काय त्रास देणार आहात? मी आता तुमच्याही मुलासारखा आहेच ना. नाही, अरे रानडे इतक्यात नाही निघणार. आम्हाला अजून खूप गप्पा मारायच्या आहेत. अच्छा, नाही ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही गप्पा मारत बसा, मी निघतो. चला, भेटूया. आणि आपण सुद्धा भेटू. लकी अंकल, तुम्ही चाललात पण? अरे हॅरी पॉटर, हो रे, निघावं लागेल मला. बाय द वे, तुझ्या या जादुई दुनियेत बरंच काही घडतंय. कोणीही कधीही येतंय, कधीही जातंय. मजा आहे बाबा तुझी. पण आता मला निघावं लागेल. बट आय प्रॉमिस की नेक्स्ट टाइम येताना मी तुझ्यासाठी नक्की आईस्क्रीम आणेन. ओके. चला, निघतो. बाय बाय. बाय बाय बाय. बाय.
ही माझी सून वसुंधरा, आकाशची बायको. तिचा नवरा सुद्धा गेलाय. फार गुणी मुलगा आहे बाई. काय होऊन बसलंय हो हे? म्हणजे जे होऊ नये असं वाटत होतं नेमकं तेच घडलं. तरी नशीब तो काही बोलला नाही. तेच तर बाबा, तो काहीच बोलला नाही. असं कसं होईल? कदाचित त्यालाही धक्काच बसला असेल ना आपल्यासारखा. स्वतःच श्राद्ध होताना बघायचं म्हणजे कसं वाटलं असेल त्याला. नाही, पण तो आता काही बोलला नाही याचा अर्थ असा नाही तो कधी बोलणारच नाही. बाबा, मला खूप भीती वाटते. तर त्याला पनीबद्दल कळलं नाहीये. थोड्या एकाच गोष्टीचं आहेच वाटतंय मला. नाही 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 नाही, हे त्याला कळतंय कामा नये. आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. माधवराव आलाय. रानडे अहो, इतकं काय करताय? चला आज चला एक कप मस्तपैकी चहा पिऊया. नाही माधवराव, नको. आम्ही ना आता निघतो. इतक्यात? हो म्हणजे उशीर व्हायच्या आत पोचलेलं बरं ना घरी. बरोबर. कार्य तुमच्या मनासारखं झालं ना? माधवराव, सगळं नीट पार पडलं. पण तुम्ही किती करता आमच्या वसूसाठी? मग ती काय कमी करते का आमच्यासाठी? वसूकडून कधी काही चुकलं तर माफ कराल ना? म्हणजे फक्त वसूलाच नाही, आम्हाला सुद्धा मोठ्या मनाने माफ कराल ना? अहो, असं काय बोलताय रानडे? अहो, वसुंधरा माझ्या मुलीसारखी आहे. अगदी खुश राहील ती इथे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हा नाही, तसं नाही. जरा इमोशनल झाले. कशाला होतं इमोशनल? नको. आम्ही निघतो. थांबा, मी काय म्हणतो, अखिल किंवा आकाशला मी तुम्हाला सोडायला सांगतो. नाही नाही, अहो नको. दिवसभराच्या कार्याने तेही थकलेत सगळे. आम्ही जातो ना. हो हो. माधवराव, स्वतःची काळजी घ्या. वसू बाळा, काळजी घ्या स्वतःची. सगळं सांभाळा. चल, येतो आम्ही. सॉरी, आय नो आजच्या दिवशी मला असं चिडायला नको होतं. मुळात वसुंधराची काय चूक ना. त्यांना थोडी माहिती होतं की तुला मोकऱ्याची एलर्जी येते. पण मी तरी काय करू ना? तुला माहिती आहे असं काही ओके ओके, सॉरी. बाहेर आता आपण पुढच्या वर्षी भेटू. लव्ह यू. हे आई बाबा पोचलेत का घरी? पोचले असते, त्यांनाच फोन करणार होते. ह्याच्या सगळे गडबडीत मला कधी खाली झोपली कळलंच नाही. तुम्ही आई बाबांना कॉल करून घ्या. मी झोपतो आता, थोडं दमलोय.
गुड नाईट. बोल ग. पोहोचलात तुम्ही नीट? हे काय दारच उघडत आहेत हे. या रानडे या, तुमचंच घर आहे, घाबरू नका. या. काय झालं? अरे घाबरताय काय तुम्ही एवढे? अहो खरंच तुमचंच घर आहे. या या या. अहो तुम्ही माझं डेथ सर्टिफिकेट बनवलं, माझं श्राद्ध घातलं ना आता. मग आता काय घाबरायचं? या. काय हो? ए कसा दिसतोय मी? हा कसा दिसत होता याच्यावर? हे बघ फुल डिटेलिंग आहे बघ. हे बघ कसा दिसतोय मी? खरं सांग. हेच इमॅजिन केलं होतं ना इतकी वर्ष? असंच सगळं इमॅजिन केलं होतं है ना? जगासमोर मारून टाकला होता ना मला. लाज नाही वाटली? होय हो, लाज नाही वाटली तुम्हाला? आई तू, अगं तू तरी, तुला माहितीये मी रोज रात्री मी जेव्हा दारू प्यायला बसतो तेव्हा स्वतःलाच इतक्या शिव्या घालतो मी. इतका इतका नीच माणूस आहे मी. लोकांना इतका त्रास देतो, इतकं छळतो, इतका हलकट हलकट माणूस आहे मी. पण आता कळतंय मला. आता कळलं मला हे गुण माझ्यात कोणाकडून आले. आई गप. एकदम गप, नाहीतर आज तुझ्यावरही माझा कंट्रोल सुटेल. किती निर्लज्ज आहात रे तुम्ही लोक. जो लकी अख्ख्या जगाला गंडवतो, जगाला टोप्या घालतो, आणि इथे माझे आई बाबा मलाच गंडवतायत. हे सगळं जर बाहेर जगात कळलं तर काय इज्जत राहणार आहे माझी? थुकतील लोक तोंडावर माझ्या. शी, ही माझी लायकी नाही. पण चांगलं आहे, मस्त आहे. मस्त गेम खेळलात तुम्ही. हा पण आता बस, आता माझी पाळी. आता मी गेम खेळणार. आता बघा मी कसा तुमच्या बरोबर खेळतो ते.
नाही शार्दूल शार्दूल, अरे मी बाप आहे तुझा. हा, मी बाप आहे तुझा. तुला विनंती करतो, तुला जे काही छळायचं ना आम्हाला छळ, पण प्लीज वसूच्या वाट्याला जाऊ नकोस पुन्हा. अरे आकाश खूप चांगला मुलगा आहे रे, तू तिला खूप सुखाने ठेवेल. मी 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 हात जोडतोय तुला, हात जोडतोय, पण तिला त्रास देऊ नकोस बाळ, खरंच त्रास देऊ नकोस तिला. म्हटलं पाया पडतो तुझ्या, पाया पडतो तुझ्या, पण तिला त्रास नको देऊस रे, दुखवू नकोस तिला. तिला सुखात जगू दे रे, सुखात जगू दे तिला. काय करताय बाबा? काय करताय? कोणाशी बोलताय? कोण आहे इकडे? माझ्याशी? हो पण मी तर मेलोय ना. मी ते नाहीच आहे. भूत आहे मी, भूत. मी तर भूत आहे ना. आणि भूत कधीही कोणाच्याही मानगुटीवर बसू शकतो. आणि मग तो काय करतो ते कोणी सांगू शकत नाही बाबा. त्यामुळे आता मी काय करतो ते तुम्ही बघाल. माझं श्राद्ध घातलं ना, जिवंतपणी मला मारून टाकलं. शार्दूल, एकदा ऐकून. शार्दूल मेलाय, मेलाय शार्दूल. आता हा जो समोर उभा आहे ना, तो लकी आहे. कोण? लकी. तुमच्या शार्दूलचं श्राद्ध घालून आलात ना तुम्ही आता. आता तुमच्या आयुष्यात फक्त लकी उरलाय. आणि आता लकी काय करू शकतो ते तुम्हाला कळेल. तुम्हाला काय वाटलं? त्या ठाकूरांचं नाव घेतल्यानंतर घाबरीन मी? हा? आता तुम्ही बघा, तुमच्या सुनेला, तिच्या सकट तिच्या संपूर्ण कुटुंबाला कसा उद्ध्वस्त करतो ते. आणि तेही त्या ठाकूरांच्या घरात घुसून. हॅलो 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 आई. बाबा हॅलो 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 हॅलो